Police Press. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात एकनाथ पर्व या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक साहिल देवीदास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार नरेशजी मस्के साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी परिसरातील इतर नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। कार्यक्रमात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमामुळे परिसरात एकात्मता आणि जनसंपर्क अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। तसेच कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्या, ज्यामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पाव लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। दोन ऐरोलीकरांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। साहिल चौगुले यांनी या ठिकाणी खास करून नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ऐरोलीकरांनी जवळजवळ 28 नगरसेवक हे ऐरोली विधानसभेने आम्हाला शिवसेनेला जे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या विभागामध्ये सुद्धा 4ही नगरसेवक, आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचे आभार मानण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन साहिलने केलेलं आहे। साहिल स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा महानगरपालिकेवरती गेलेला आहे, त्याचं सुद्धा कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो। सर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि आज बघताय की गॅसची टंचाई आहे, घरगुती गॅसची टंचाई। आपण उद्या हे बघा, देशावरती हे संकट आलेलं आहे आणि हे संकट फक्त देशावर नाही, पूर्ण जगावरती हे संकट आहे। ज्या ठिकाणी गॅस निर्मिती होते, ज्या ठिकाणी इंधन निर्मित होतं, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संकट आलेलं आहे। परंतु याचा बाऊ केलेला आहे विरोधी पक्षांनी, चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवून जो घरगुती जो गॅस आहे, घरगुती सिलेंडर आहे, लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त त्याचं स्टोरेज केलेलं आहे। त्यामुळे घरगुती सिलेंडरचा काही प्रमाणावरती तुटपुंजा कुठे परिणाम झालेला आहे घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यावर, सप्लायवरती। परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि तसा काही प्रॉब्लेम नाहीये। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे। पहिलं आपण घरगुती नागरिकांना महत्व दिलेलं आहे, परंतु विरोधक याचं राजकारण करतायत। त्यांना माझी विनंती आहे की देशावरचं संकट आहे, त्याचं राजकारण कोणी करू नये। नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम करण्याची आज घोषणा गणेश नाईक यांनी बैठकीत केली आहे। शिवसेना म्हणून कसं पाहताय आणि कामगार आणि या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत, पूर्वीपासूनची आमची मागणी आहे। आणि काय असतं की कायदा कानून सगळ्या गोष्टी आहेत। आता त्या कायदा कानून मध्ये हे बसतंय का, जागा मंजुरी आहे का, तेवढ्या जागा शिल्लक आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत। चांगल्या कामाकरता आमचा पाठिंबा नक्कीच आहे। कामगारांचं भलं होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। ओके, धन्यवाद सर। वाढदिवस तर एक निमित्त होता। एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठल्याही लोकांसाठी मग त्यांच्या मदतीला धावून गेले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता। सर, आता जसं एकनाथ पर्वचा जो कार्यक्रम आपण ठेवलेला, त्यांची जी कार्यप्रणाली आपण सर्वांना दाखवली, याचं अनुकरण आपण करणार आहात का? 100% एकनाथ शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या केलेल्या कामावरच आणि त्यांच्या कामाची स्टाईल बघूनच मी काम करायचं प्रयत्न करतो। आज या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला, त्याबद्दल शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की देशभरामधून मनसेच्या सर्वच पक्षांची लोक त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांच्या पक्षाकडे घेऊन त्यांच्याकडे आकर्षित होतात। मला नक्कीच 100% विश्वास आहे जेवढ्या लोकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलंय ते आता शिवसेनेत येऊन अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक काम करतात। तर या ठिकाणी दोन महापुरुषांची गाणी झाली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्यामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। आज असं आहे की बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्या निमित्ताने आपण काही कार्यक्रमाचं वगैरे नियोजन करणार आहात?
आमचं दरवर्षी 14 तारखेला रॅली असल्यामुळे आमचं दरवर्षी 19 एप्रिलला बौद्ध समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात सायनाथवाडीमध्ये कार्यक्रम आम्ही ठेवतो. आपण एक युवा नेतृत्व आणि स्वीकृत नगरसेवक यांना तुम्ही काय शुभेच्छा देता? येत्या 24 तारखेला आमचे ठाणे लोकसभेचे खासदार त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देणार आणि ईश्वरचरणी मी अशीच प्रार्थना करेन की त्यांचे हातून माझ्यासारखे चांगले युवा कार्यकर्ते घडत राहू आणि त्यांचं सामाजिक काम हे अजून उच्च स्तरावर